गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा उत्सव. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे मराठी मन आनंदून जातं. बाप्पाच्या आगमन सोहळ्यापासून ते विसर्जन सोहळ्यापर्यंतचा हा उत्सव मराठी मनाची वीण अधिक घट्ट जोडतो. सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक एकरूपतेचा पाया घालणारा गणेशोत्सव यंदापासून अधिक धूमधडाक्यात साजरा होणार आहे. नुकतंच शिवसेना महायुती सरकारनं गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची घोषणा केली आणि या निर्णयामुळे गणेश भक्तांमध्ये आनंदाचं, चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला बाप्पाचा हा उत्सव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी तसंच प्रत्येकाला या उत्सवाशी जोडता यावं यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय. केवळ निर्णय घेऊन न थांबता जोरदार तयारी करत बाप्पाच्या उत्सवाची रूपरेषा देखील आखण्यात आली आहे. यामध्ये सगळ्यात आधी राज्य महोत्सवाचा लोगोचं आपल्या सरकारकडून अनावरण करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यभर व्याख्यानमाला, अध्यात्म, नाट्यरंग महोत्सव, भजन स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. याचबरोबर राज्यातील आणि देशाबाहेरील विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी करण्यासाठी अनेक योजना, उपक्रम राबवले जाणार आहेत. राज्यातील महत्वाची मंदिरं, सार्वजनिक गणेशोत्सवाचे देखावे यांचं ऑनलाईन दर्शन घर बसल्या घेता यावं यासाठी एक पोर्टल तयार करण्यात येणार आहे. याशिवाय विसर्जन सोहळ्यामध्ये आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा आणि वाहन व्यवस्था उपलब्ध करण्याचं सरकारचं नियोजन आहे. मग या सरकारच्या काळात तर राज्यातील सण उत्सवांवर बंदीमुळे विरजण आलं होतं. मात्र मुख्यमंत्रीपदी येताच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सण उत्सवांवरील बंदी उठवली आणि दहीहंडी, गणेशोत्सव असे सण उत्सव जोरदार साजरे करायला पुन्हा एकदा सुरुवात झाली. इतकंच नाही तर दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा, गोविंदांसाठी आरोग्य विमा कवच आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे, एसटी बसची विशेष सुविधा सुरू करण्यात आली. असं असतानाच यंदा शिवसेना महायुती सरकारनं गणेशोत्सवाच्या जल्लोषासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सवाला खऱ्या अर्थानं एक नवी उंची प्राप्त होणार आहे.